पंतप्रधान मोदींनी 8 महिन्यांपूर्वीच अनावरण केलेला मालवणमधील शिवरायांचा पुतळा कोसळला। ठेकेदार, शिल्पकार, सल्लागार, कंपनी मालकासह जबाबदार व्यक्तींवर गुन्हे दाखल। पंतप्रधान मोदी जिथं जिथं हात लावतात तिथं उद्ध्वस्त होतं। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदींकडून घाईत पुतळ्याचं अनावरण। शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर संजय राऊत संतापले। राज्य आणि केंद्र सरकारवर गुन्हे दाखल करण्यासाठी राज्याच्या पोलीस महासंचालकांना पत्र लिहिणार। शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर नाना पटोले आक्रमक। वाऱ्याचा ताशी वेग 45 किलोमीटर असल्यानं पुतळ्याचं नुकसान। तात्काळ पुतळ्याची उभारणी करू, मुख्यमंत्री शिंदेंचं आश्वासन। तर दोषींवर सक्त कारवाई होणार, अजितदादांची प्रतिक्रिया। त्यांच्या डोक्यात हवा गेल्यानं जमिनीच्या वर उडत आहेत। छत्रपतींचा असा अपमान मोगलांनीही केला नाही। शिंदेंकडून मर्जीतल्या ठेकेदारांना पुतळ्याचं काम, संजय राऊतांचा हल्ला। शिवरायांचा पुतळा कोसळणं दुर्दैवी, लवकरच मुख्यमंत्र्यांना भेटणार। त्याच ठिकाणी 100 फूट उंचीच्या पुतळ्याची उभारणी करण्याची मागणी करणार, दीपक केसरकरांची माहिती। महायुती सरकारकडून शिवाजी महाराजांचा अपमान। महायुती सरकारने महाराष्ट्राची माफी मागून राजीनामा द्यावा, सतेज पाटलांची मागणी। मालवणमध्ये जे घडलं त्यावरून सरकारच्या वतीनं जनतेची माफी मागतो, आशिष शेलार यांच्याकडून दिलगिरी व्यक्त। शिवरायांचा पुतळा कोसळल्याची बातमी वेदना देणारी। 8 महिन्यांपूर्वी उभारलेला पुतळा कोसळतोच कसा, राज ठाकरेंचा ट्विटमधून सवाल। मुख्यमंत्री काय राज्यातील सर्व शाळेत जाऊन पहारा देणार का? विरोधकांच्या टीकेनंतर शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांचं वक्तव्य। मुंबईच्या मागाठाण्यात प्रकाश सुर्वे आणि तारामती चॅरिटेबल ट्रस्टकडून दहीहंडीचं आयोजन। कार्यक्रमात गौतमी पाटीलनं धरला ठेका। मुंबईत दहीहंडीचा उत्साह। जय जवान गोविंदा पथकाकडून विक्रोळीत 9 थरांची सलामी। जांभोरी मैदानातही भाजपकडून परिवर्तन दहीहंडीचं आयोजन। दहीहंडी उत्सवानिमित्त राज्यभरात उत्साह। महिला अत्याचाराविरोधात पोस्टर झळकले, विविध कार्यक्रम आणि देखावे। दहीहंडीला अभिनेत्यांचीही उपस्थिती। अहमदनगरमध्ये शरद पवार गट भाजपला धक्का देण्याची शक्यता। कोपरगावच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हेंचे पुत्र विवेक कोल्हे पवार गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा। काँग्रेसच्या माजी नगरसेविका हेमलता पाटील शरद पवारांच्या भेटीला। नाशिकमधल्या मतदारसंघातून हेमलता पाटील इच्छुक। नाशिकमध्ये गोदावरी नदीचं पाणी ओसरण्यास सुरुवात। दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी ओसरलं। गंगापूर धरणातून विसर्ग आणखी कमी होण्याची शक्यता।